ट्रक चालकाला मारहाण करून कॉपर रॉडने भरलेला ट्रक पळवून नेणाऱ्या आरोपींना अवघ्या 24 तासात नळदुर्ग पोलिसांनी 2,10,00,000 रुपयाच्या मुद्देमालासह गजाआड केलाय। या गुन्ह्याचा छडा लावणे आव्हानात्मक असताना सुद्धा नळदुर्ग पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की हैदराबादहून सिलवासाकडे तांब्याच्या धातूच्या रॉड भरून निघालेल्या KA 564380 हा ट्रक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नळदुर्ग तुळजापूर रोडवरून जात असताना गंदोरा पाटीजवळ आल्यानंतर ट्रकच्या पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात 5 व्यक्तींनी ट्रकच्या आडवी कार लावून ट्रक थांबवली आणि आम्ही फायनान्स कंपनीचे माणसे आहोत, ट्रकचे हप्ते थकीत आहेत असं म्हणून ट्रक चालक देवेंद्र शेडुळे व त्यांच्यासोबत असणारा त्यांचा भाचा संजू एकलुरे यांना ट्रकच्या खाली उतरवलं। कारमधील 5 अज्ञात व्यक्तींपैकी तिघांनी ट्रक चालक आणि त्यांच्या भाच्याला स्विफ्ट कारमध्ये बसवून 1.5 तास फिरवले। याच वेळी इतर दोघांनी कॉपर रॉडनी भरलेला ट्रक पळवून नेला। 1.5 तासानंतर ट्रक चालक आणि त्यांच्या भाच्याला मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल काढून घेऊन त्यांना मानेवाडी पाटीपासून 1 किलोमीटर आत सोडून दिलं। याबाबतची फिर्याद ट्रक चालक देवेंद्र शेडुळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली। यावरून पोलिसांनी 5 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरवदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुले, पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते, पोलीस कर्मचारी अविनाश दांडेकर, बालाजी शिंदे, सूर्यकांत फुलसुंदर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन कासार आणि सचिन कटके यांची 4 पथके तयार करून राष्ट्रीय महामार्गावरील CCTV फुटेज तपासण्याचं काम पोलिसांनी केलंय। यावेळी महामार्गावरील CCTV फुटेज तपासल्यानंतर सदरील ट्रक रात्री 10 वाजता उमरगाजवळच्या राजस्थानी धाब्याच्या पार्किंगमध्ये लावल्याचं आढळून आलं। त्यानंतर सकाळी 5 वाजता हा ट्रक येऊन घेऊन गेल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांनी उमरग्याहून नळदुर्गकडे जाणाऱ्या रस्त्यावरील CCTV फुटेज बघत असताना उमरगा चौरस्ता येथील पेट्रोल पंपाच्या CCTV फुटेजमध्ये सदरील ट्रक लातूर रस्त्याकडे जात असल्याचं दिसून आल्याने लातूर रोडवर तपासाला सुरुवात केली आणि उमरगा लातूर रस्त्यावरील एका बंद असलेल्या धाब्याच्या पाठीमागे सदरील ट्रक आढळून आला। यावेळी पोलिसांनी ट्रक ताब्यात न घेता त्या ठिकाणी सापळा लावला आणि यावेळी थोड्या वेळेनंतर एक व्यक्ती ती ट्रक घेऊन जायला आल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेण्यात आलेल्या इरफान शेख राहणार उमरगा याने या गुन्ह्यामध्ये गोविंद पवार आणि सागर जाधव हेही असल्याचं सांगितलं। इतर 2 आरोपींची नावे निष्पन्न झालेली नाहीत। इरफान शेख हा सध्या अटकेत असून पोलिसांनी अवघ्या 24 तासात तब्बल 2,10,00,000 रुपयाच्या मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे। पोलिसांच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तहलका टाइम्स 24 सुपरफास्ट न्यूज, नळदुर्ग।